नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्रातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. पहा, राज्यातील शेतकरी बांधवांना सध्या एकच प्रश्न पडलेला आहे आणि तो प्रश्न म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे. ही माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, PM किसान योजना, कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना, त्याचबरोबर पीक विमा 2025 संदर्भातल्या 26 संदर्भातल्या अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्हाला चॅनलचा उपयोग होणार आहे. चला तर मग सबस्क्राईब करायचं आहे, चॅनलला विसरायचं अजिबात नाही. सुरुवात करूया व्हिडिओला. पहा, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून, कृषी विभागाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना PM किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली आहे. आतापर्यंत या योजनेचे 7 हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत. मग आता 8वा हप्ता कधी जमा होणार आहे या संदर्भात माहिती आपण पाहणार आहोत. परंतु पहा, 8व्या हप्त्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जाणून घेण्यापूर्वी पहा, सध्या संसदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केंद्रीय कृषी मंत्री यांच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची माहिती जाहीर करण्यात आलेली आहे. तमाम शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे, महत्त्वाची अपडेट आहे. पहा, केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांची संसदेत माहिती त्यांनी जाहीर केलेली आहे. आणि काय माहिती आहे तर 30.18 लाख म्हणजे 30,18,000 शेतकरी पहा लाभार्थी 22व्या हप्त्याला मुकण्याची शक्यता आहे. कोणत्या 22व्या हप्त्याला तर PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याला हे लाभार्थी मुकण्याची शक्यता आहे. संपूर्ण देशभरातून हा आकडा असणार आहे. 30 लाख हा खूप मोठा आकडा आहे, परंतु फक्त महाराष्ट्रामध्ये नाही तर इतर राज्यातील लाभार्थी देखील या संख्येमध्ये असणार आहे. ज्या लाभार्थ्यांचा PM किसान योजनेचा 22वा हप्ता जो आहे तो धोक्यात आहे अशी म्हणायला काहीच हरकत नाही. कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून ही माहिती जाहीर करण्यात आलेली आहे. ती पण थेट कुठं तर संसदेमध्ये ही माहिती सादर करण्यात आलेली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे. 30,18,000 लाभार्थी मुकण्याची शक्यता आहे PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याला. आता 22व्या हप्त्याच्या वितरणाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. ही माहिती मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे. पण पहा, आपल्या नमोच्या हप्त्याचा आणि याचा काय संबंध आहे, या अपडेटचा काय संबंध आहे तर तो थोडक्यात आपण समजून घेऊया. तुम्हाला माहीतच आहे, PM किसान योजनेच्या धर्तीवरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे थेट PM किसानचे जे लाभार्थी आहेत, PM किसान योजनेमध्ये जर ते बाद झाले तर साहजिकच आहे की नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्याला सुद्धा त्यांना मुकावं लागणार आहे. म्हणजे या योजनेमध्ये सुद्धा ते बाद होणार आहेत. तर PM किसान योजनेचा जो देशभरातून आकडा आहे 30 लाखापेक्षा जास्त 22व्या हप्त्याला मुकणाऱ्या शेतकऱ्यांचा, त्या आकड्यापैकी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती शेतकरी आहेत तर 1,72,000वर जास्त ही संख्या आहे. पाहू शकता, 1,72,349 शेतकऱ्यांचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता धोक्यात असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. इथं पाहू शकता, ही जी माहिती आहे ती केंद्रीय कृषी मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. PM किसान योजनेमधून जर तुम्हाला बाद करण्यात आलं तर साहजिकच तुम्हाला नमो शेतकरीमधून सुद्धा बाद करण्यात येणार आहे. कारण PM किसान योजनेचा हप्ता वितरण झाल्याच्या नंतर जी यादी आहे लाभार्थी शेतकऱ्यांची, तीच यादी राज्य सरकारकडे पाठवली जाते आणि त्याच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जो आहे तो वाटप केला जातो. आता 8वा हप्ता येण्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला या 1,72,000 शेतकऱ्यांमध्ये तुमचा नंबर नको असेल तर काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे eKYC करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पहा, eKYC अभावी शेतकरी बांधवांना योजनेतून अपात्र करण्यात येत आहे. जरी पात्र असाल तरी तुम्हाला जर KYC केली नाही तर त्यामुळे तुम्हाला इथून बाद करण्यात येत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमची eKYC करणं गरजेचं आहे. eKYC आणि फिजिकल व्हेरिफिकेशन केल्याशिवाय
तुम्हाला पात्र धरलं जाणार नाही. अजूनही लाखो शेतकऱ्यांनी KYC पूर्ण झालेली नाही. लाखो शेतकऱ्यांची किंवा भौतिक पडताळणी सुद्धा बाकी आहे. त्यामुळे या गोष्टी होणं गरजेचं आहे. KYC जर बाकी असेल तर हप्ता वितरण होण्या अगोदर KYC करून घ्या. फिजिकल व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात येईल. पहा, तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आता तुम्ही म्हणाल तुम्ही थंबनेलवरती एक माहिती दिलेली आहे की बिना शासन निर्णयात थेट खात्यामध्ये पैसे जमा होणार, तर त्या संदर्भात आपण माहिती पाहूया. पहा, काही महत्त्वाचे मुद्दे तुमच्यापुढे मांडणं गरजेचं होतं, त्या मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जर हे मुद्दे तुम्हाला पटले असतील, आवडले असेल माहिती, तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला न चुकता सबस्क्राईब करायचं आहे. पहा, बऱ्याच अशा योजना आहेत राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या, ज्या योजनांमध्ये प्रत्येक महिन्याला एक पेन्शन, एक हप्ता जो आहे तो वितरित केला जातो. उदाहरणार्थ संजय गांधी निराधार अनुदान योजना, महाराष्ट्रातील लाभार्थ्यांसाठी जी योजना आहे त्यामध्ये मग माझ्या विधवा महिला भगिनी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील, दिव्यांग बांधव असतील, या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जो हप्ता आहे वाटप करण्यासंदर्भात राज्य शासनाकडून 2-3 महिने झाले एक शासन निर्णय येण्याची गरजेची प्रक्रिया असते, ती पूर्ण केली जात नाही. थेट हप्ता वितरित केला जात आहे. शासन निर्णय न येता खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत. जर हा नियम आपल्या योजनेला लागू केला, म्हणजेच कोणत्या योजनेला, तर नमोच्या योजनेला लागू केला, तर नक्कीच काही हरकत नसायला पाहिजे की थेट खात्यामध्ये पैसे यायला. पहा, नमोचा हप्ता कशामुळे अडकलेला आहे, तर शासन निर्णय आलेला नाही, त्यामुळे हे पैसे अडकलेले आहेत. जर तुम्ही इतर योजनेच्या लाभार्थ्यांना शासन निर्णय न येता पैसे जमा करत असाल तर मग काय हरकत आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा सेम नियम लागू करणं, बिना शासन निर्णय येता थेट खात्यामध्ये पैसे जमा झाले तर नक्कीच चांगली गोष्ट असणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने सर्व योजनांना सर्व समान नियम लागू केले पाहिजे. शासन निर्णय जर उशीर होत असेल, काही अडचण असेल, तर थेट शासन निर्णय न येता पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करायला काहीच हरकत असायला नाही पाहिजे. जर तुम्ही इतर योजनेसाठी करत आहात तर मग या योजनेसाठी सुद्धा हा नियम लागू असला पाहिजे. अतिशय महत्त्वाची ही माहिती आहे. पहा, नमोचा 8वा हप्ता अडकलेला आहे, तो म्हणजे शासन निर्णय येण्यामुळे. अजितदादांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर तर नक्कीच कोसळलेला आहे. परंतु पहा, शेतकरी बांधवांना सुद्धा नमोचा हप्ता मिळण्यासाठी अडचण निर्माण झालेली होती. त्या 2-3 दिवसामध्ये आपण समजू शकतो, महाराष्ट्र समजू शकतो की लाडका नेता गेल्यामुळे नक्कीच राज्यामध्ये दुखवटा 3 दिवस पाळला गेला, त्यामुळे हप्ता वेळेवर मिळाला नाही. परंतु पुढे काय झालं, मग नंतरचे इतके दिवस काय झालं, पैसे का जमा झाले नाहीत, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो शेतकऱ्यांपुढे उपस्थित आहे. नमोचा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायला पाहिजे. 24 फेब्रुवारीपर्यंत PM किसान योजनेचा 22वा हप्ता वितरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्या अगोदर नमोचा 8वा हप्ता आला तर शेतकरी बांधवांना या महिन्यामध्ये नक्की 6,000 रुपये खात्यामध्ये जमा व्हायला काहीच हरकत नसायला पाहिजे. नमोचे 8व्या हप्त्याचे पैसे, त्याचबरोबर PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे पैसे आणि PM किसान योजनेचा हप्ता वितरित झाल्यानंतर 8 ते 10 दिवसामध्ये लगेचच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता सुद्धा वितरित करायला पाहिजे. कारण PMचा हप्ता वितरित केल्याच्या नंतर लगेचच नमोचा हप्ता सुद्धा वितरित केला जातो. या अगोदर आपण पाहिलेला आहे, त्यामुळे काहीच हरकत असायला नाही पाहिजे. तुमचं काय मत आहे यावर नक्की नोंदवायला विसरू नका. आणि माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.